अगदी जशी आपल्याला घट्ट हवी आहे अगदी तशीच ही भाजी बनवून तयार झालेली आहे। कमाल कमाल भाजी झालेली आहे, अगदी छान। नमस्कार, किचन स्टोरीमध्ये मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आणि आज आपण बघणार आहोत बाजारात नेहमीच मिळणारी अशी आंबट भाजी किंवा जिला आपण आंबट चुका असं म्हणतो। तर ही जी आंबट चुका आहे यामध्ये फक्त थोडीशी शेपू घालून अशा पद्धतीने आपण हिरवीगार अशी आणि खूप छान लागणारी, खूप टेस्टी आणि शरीरासाठी खूप हेल्दी अशी ही रेसिपी आहे जी आपण आज बनवली आहे। चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर आता आपण इथे आंबट भाजी किंवा जिला आंबट चुका असं म्हणतात ती बनवणार आहोत। तर त्यासाठी पहिल्यांदा भाजी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि भाजी खूप कोवळी आहे त्यामुळे आपल्याला जास्त कापायची नाही आहे, फक्त ती 2 ते 3 भागांमध्येच आपण कापून घेणार आहोत। जास्त बारीक आपल्याला इथे करायची नाही आहे। तर अशा पद्धतीने फक्त 2 भागांमध्येच मी भाजी कापून घेते। एका कढईमध्ये मी आता पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्यावर आपल्याला ही थोडीशी अशी उकळवून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून। आता ह्या भाजीसाठी आपल्याला थोडीशी शेपूची भाजी लागते, त्यासाठी इथे मी थोडीशी शेपूची भाजी घेतली आहे। ती स्वच्छ धुवून व्यवस्थित बारीक करून घेतलेली आहे। आता ही भाजी देखील आपल्याला उकळवून घ्यायची आहे, म्हणून मी पाणी आपलं गरम झालेलं आहे, खळखळून त्याला उकळी आली आहे, त्यामध्ये आता शेपू घालून घेते। अशा पद्धतीने शेपू व्यवस्थित शिजवून घ्यायची आणि एक 5 मिनिटांनंतर आपण यामध्ये आंबट चुका घालून घेणार आहोत। लगेचच यामध्ये घालायचं नाही, शेपूला शिजण्यासाठी वेगळा वेळ लागू शकतो आणि आंबट चुका फार कोवळी आहे, ती लगेचच शिजेल, त्यामुळे पहिल्यांदा आपण शेपू व्यवस्थित अशी शिजवून घेऊ। आता एक 5 मिनिट झालेले आहे आणि शेपू आपला व्यवस्थित असा उकळलेला आहे, त्यामध्ये आता आपण आंबट चुका घालून घेऊ। आंबट चुका फार कोवळी आहे त्यामुळे लगेचच शिजेल, त्याचा फक्त रंग एकदा चेंज झाला की लगेचच आपण गॅस बंद करायचा आहे, हे बघू शकता तुम्ही। आता भाजी कोवळी होती म्हणून मी फक्त पानं नाही घेतलेले, त्याचे देठही घेतलेले आहेत। तर आता इथे बघू शकता लगेचच भाजीचा रंग जो आहे पानांचा तो बदलतो आहे। तर अशा पद्धतीने हे दोन्ही भाज्या व्यवस्थित अशा ह्या उकळवून घ्यायच्या। आता इथे तुम्ही बघू शकता अगदी आपण आंबट चुका पाण्यात घातल्याबरोबरच लगेच तिचा रंग बदलला होता। अशा पद्धतीने थोडासा पिवळसर रंग त्याला आला होता आणि ते झाल्यानंतर फक्त 1 मिनिटांसाठी भाजी आपण व्यवस्थित शिजवून घेतलेली आहे। आता ही भाजी जी आहे ती आपली शिजलेली आहे, मी इथे गॅस बंद करते। आता ही जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजलेली होती म्हणून मी गॅस बंद केला आणि आता काय करायचं, ही भाजी कोवळी होती म्हणून याचं मी पाणी काढलेलं नाही आहे, जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी ठेवलं। पण भाजीची पानं जर जास्त मोठी असेल, म्हणजे भाजी जर जास्त मोठी असेल तर ती आंबट लागण्याची शक्यता जास्त असते, त्यामुळे थोडंसं पाणी तुम्ही काढून घेतलं तरी देखील चालेल। आता ही कोवळी होती म्हणून मी काय यातलं पाणी काढलेलं नाही आहे। आता यामध्ये आपल्याला चण्याची डाळ ॲड करायची आहे, ती इथे मी 2 चमचे फक्त चण्याची डाळ घेतली होती, जी मी व्यवस्थित शिजवून घेतली आहे। शिजवताना यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे, फक्त पाणी घालून अशी व्यवस्थित ही शिजवून घेतली। डाळ घालून घेतल्यानंतर ही जी भाजी आहे ही आपण जशी भाजीची गरगट्टी करतो त्या पद्धतीने व्यवस्थित अशी स्मॅश करून घ्यायची आहे। ज्या पद्धतीने आपण गरगट्टी बनवतो हरभऱ्याच्या पानांची किंवा पालकाच्या भाजीची, त्या पद्धतीने असं व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं। अशा पद्धतीने आपली भाजी तयार झाली आहे। आपण आता फोडणीची तयारी करून घेऊ। तर आता आपली भाजी जी आहे त्याची गरगट्टी मी करून ठेवलेली आहे, त्यासाठी आता आपल्याला फोडणी द्यायची आहे। तर इथे मी 12 ते 13 हिरवी मिरची आणि 6 ते 7 लसणाच्या कळ्या घेतलेल्या आहेत। आता हिरवी मिरची थोडीशी फिक्की आहे म्हणून मी जास्त घेतली, तुम्हाला तिखट ज्या प्रमाणात हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता। आणि 1 चमचा इथे मी जिरं वापरणार आहे। तर या पद्धतीने आता हे हिरवी मिरची, लसूण आणि जिरं जे आहे ते आता आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। तर आता आपण फोडणी बनवून घेतोय, त्यासाठी इथे मी 2 चमचे तेल घालून घेते। तर आपलं तेल जे आहे ते व्यवस्थित तापलेलं आहे आणि आपण हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्याचा जो ठेचा बनवून घेतला होता तो या फोडणीमध्ये घालून घेऊ। यामध्ये आता जिरे घातलेले आहे म्हणून आपण फोडणीमध्ये मोहरी वगैरे घालायचं नाही, इथे डायरेक्ट आपला जो ठेचा आहे तो यामध्ये ॲड करून घ्यायचा आहे। व्यवस्थित हे फ्राय करून घ्यायचं। अतिशय सोपी भाजी आहे, अगदी पारंपरिक, म्हणजे माझी आजी जशी बनवायची अगदी तशाच पद्धतीने मी ही भाजी तुम्हाला इथे दाखवली आहे। चवीला अतिशय छान लागते, आमची सगळ्यांचीच आवडीची भाजी आहे आणि पालेभाजीमधली आवर्जून ही भाजी कधीतरी खावी, म्हणून तुम्ही नक्की ही भाजी अशा पद्धतीने करून बघू शकता।
अगदी सोपी रेसिपी आहे। आता ज्या पद्धतीने मी चण्याची डाळ शिजवून घेतली होती त्या पद्धतीने तुम्ही शिजवून न घेता, जर तुमच्याकडे वेळ असेल तर डाळ व्यवस्थित भिजवून ठेवायची आणि जेव्हा आंबट चुका शेपू आपण जेव्हा शिजवून घेतलं थोडंसं पाण्यामध्ये तेव्हाच डाळ शिजवून घेतली तरी देखील चालते, पण भाजी पटकन व्हावी, वेळ कमी असेल म्हणून इथे मी डाळ जी होती ती अगोदरच व्यवस्थित अशी शिजवून घेतली होती। अगोदर डाळ शिजवल्यामुळे एवढंच होतं की भाजी जी आहे ती व्यवस्थित दाटसर होते, एकसंध होते, म्हणून डाळ जी आहे ती मी अगोदरच व्यवस्थित अशी शिजवून घेतली होती। तर इथे हा जो ठेचा आहे हा व्यवस्थित आपण परतून घ्यायचा आहे। तर यामध्ये थोडंसं हिंग, अर्धा चमचा इथे हळद घालून घेते। आता इथे गॅस मी बंद करते। आता इथे जी घोटून घेतलेली भाजी होती ती मी इथे ठेवून घेतली आहे आणि जी आपण फोडणी बनवली होती ती फोडणी यामध्ये घालून घ्यायची आहे। तुम्ही डायरेक्ट फोडणी देऊन त्यामध्ये भाजी घातली तरी देखील चालते आणि अशा पद्धतीने घातली तरी देखील चालते। फोडणी आपली व्यवस्थित अशी फ्राय झाली होती, भाजीमध्ये मी फोडणी घालून घेतली आणि हे व्यवस्थित आता एकजीव करून घ्यायचं। तुम्ही इथे बघू शकता भाजी अतिशय छान घट्ट झालेली आहे, अगदी जशी पाहिजे तशी। आता यामध्ये तुम्ही कमी जास्त प्रमाणात पाणी ॲड करू शकता, तुम्हाला जितकी पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणात। आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि अतिशय छान चमचमीत अशी आपली भाजी बनवून तयार झालेली आहे। तर अर्धा चमचा इथे मी मीठ घालून घेतलंय फक्त। भाजी आता 5 ते 7 मिनिटांसाठी व्यवस्थित अशी आपण शिजू देऊ, म्हणजे ती एकजीव होईल आणि टेस्टही त्याला छान येईल। तर अशा पद्धतीने अतिशय छान अशी आपली आंबट भाजी किंवा आंबट चुका ज्याला आपण म्हणतो ती अतिशय मस्त अशी झालेली आहे। तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त दाटसर अशी ही भाजी बनवून तयार झाली आहे। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा, खरंच एकदा बनवली तर तुम्ही पुन्हा पुन्हा बनवाल अशी भाजी आहे, अतिशय छान लागते आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर खरंच कमाल लागते। नक्की तुम्ही ट्राय करून बघा। भाजीला इथे बघू शकता रंगही किती छान आलेला आहे, अगदी दाटसर मस्त एकजीव अशी भाजी झालेली आहे। तर नक्की तुम्हीही ट्राय करा। किचन स्टोरीजच्या तुम्हाला रेसिपीज कशा वाटत आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा। तर इथे तुम्ही बघू शकता भाजी किती छान एकजीव एकसंध आणि किती छान दाटसर झालेली आहे। भाजीला रंगही किती छान आहे, जिभेला लगेचच आपल्याला चव येते, अगदी अशी खूप छान अशी पारंपरिक भाजी आपली बनवून तयार झालेली आहे। तर ही आंबट चुका किंवा आंबट भाजीची गरगट्टी तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा।